श्री नवनाथ भक्तिसार अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री पांडुरंगाय नमः, श्री कुलदैवताय नमः, श्री माता पितृभ्याय नमः। ओम नमोजी हे रंभमूर्ती, वक्रतुंडा गणाधिपती, विद्यार्णवा कळा संपती, भक्त संकट वारी गजानना, सदैव धवला श्वेत पद्मा, विद्याभूषित कला संपन्न धामा, तुझ्या वंदितो पाद पद्मा, ग्रंथाक्षरा बोलवी। तू निश्वळ निरंजन निर्विकार, परी भक्तरज्जू बंधनाधार, प्रेमे संभोवनी मूर्ती साकार, आम्हा दासा मिरवीसी। तरी वक्रतुंडा पाशांकुशधरा, किंकिनी मंदिता ग्रंथादरा, येऊनी स्वामी वदन सुंदरा, मम रसना रस सेविका। अगा अर्थलिंग प्रकरण रस्व, दीर्घ शृंगार धारणा सुरस, छंद ताल नवरस ग्रंथा माझी आदरिका। हे गणाधिपते गणराज, मी अबुध वर्णना आहे सहज, परी कृपा करुणी सकळा भोज, विकळ आपदा हरी आता। हे मोरेश्वरा गणाधिपती, सर्व विषयाधीश मूर्ती, मंगळारंभी मंगळाकृती, आरंभी स्तुती प्रार्थितो। तरी सरस्वती कळा मांडूस, सवे घेऊनी वहन हंस, या संतांगणी येऊनी सवेस, वीरा माझी महाराजा। जी मंगलदायक वाग भवानी, चातुर्य सरिता ब्रह्मनंदिनी, ती महाशक्ती हंस वाहिनी, घेऊन येई महाराजा। जिचेनी कृपे वांकुडे दृष्टी, वाचस्पतीच्या मिरवेती कोटी, ती माय तू सवे गोरटी, घेऊन येई महाराजा। असो ऐसे पाचारण वचन, ग्लानित भावना सम्यक पाहुन, ग्रंथासनी मूर्तिमंत येऊन, वरा लागी ओपीजे। सकळ सिद्धी पूर्ण पावत ऐशा विनीत वचना, वरद मौळी हस्तकंजना, हर्षोनी ज्ञाना मिरविले। म्हणे महाराजा कलोत्तमा, सिद्ध पावेल काव्य महिमा, ऐसे बोलुनी सुशील धामा, रसने स्थापिली सरस्वती। या उपरी नमितो श्री गुरुराज, जो अज्ञानमती सविता विराजे, जो मोक्षपदा देव वरुणी काज, साधका ते विराजवी। जो ज्ञानेश गुरु ज्ञान दिवटी, संजोगोनी बैसला मम पृष्टी, लेखोनी कवळोनी कर संपुटी, ग्रंथा लागे आले तसे। वरद हस्ते स्पर्शोनी मोळी, फेडिली सकळ ज्ञान काजळी, या परितया बद्धांजळी, अनन्य भावे नमितो मी। जो नर हरिवंशी विजय ध्वज, धुंडीराज नामतयाचे साजे, तोही पृष्टी बैसुनी सहज, ग्रंथा लागे आले तसे। आता नमो ज्ञान शक्ती, जी सत्तामयी चित भोगवती, अनन्य भावे चरणांवरती, बाळती येचे अर्पोनिया। या परिणमितो श्रोते संत, की तुमच्या गृहीचा आम्ही अतीत, तरी ग्रंथा तरी सुरसनितांत, प्रेम भरित दाटवा। अहो प्राज्ञिक संत श्रोती, प्रत्यक्ष तुम्ही महेश मूर्ती, तुम्हा वर्णावया बुध शक्ती, मज माझी केवी मिरवेल। परिधन्य तुम्ही भक्ती वाडे, स्वीकारिता बोल बोबडे, जड बाळा भोवनी कोडे, जगा माझी मिरविता। की पहा जैसे कांचमन्यास, सोमकांत नाव ठेविले त्यास, तेनेची शब्दे लाज सोमास, वरवोनी बुंदा ढाळी तसे। तेवी तुमचा शरणागत, नर हरी मालू धुंडी सूत, तस्मात महंत श्रोते संत, करा सरते आपणा तरी। या परिपूर्वी कथा सारामृत ग्रंथ, वधविला तुम्ही श्रद्धायुक्त, आताही ओपुनी वरदहस्त, भक्तिसार वधवाहा। जे संत झाले जगद विख्यात, तयाचे महात्म्य वधविले समस्त, परिसार सार तया त्या कथा त्यात, उरल्या सती महाराजा। जया संतांच्या पायी रथ, गुरुमूर्ती प्रतापवंत, की ज्यांनी संप्रदाय जगद विख्यात, जगा माझी स्थापिले। तरी त्याची सर्व कथा ग्रंथी, स्वीकारवाया अवधान द्यावे श्रोती। असो कली प्रारंभी रमापती, नवनारायणा पाचारी, उद्धवासी बैसोनी सन्निध, कनकासनी यादव वृंद, तव ते नवनारायण प्रसिद्ध, प्रविष्ट झाले द्वारके। कवी प्रथम हरी दुसरा, अंतरिक्ष तृतीय होय चतुर, महाप्राज्ञिक प्रबुद्ध नर, नारायण चतुर्थ तो। पंचम महाराज पिप्पलायन, सहावा विरहोत्र नारायण, सातवा द्रुमिल, आठवा चमस जान, करवंजन नववा तो। ऐसे नवनारायण महाराज, द्वारकेत पातले सहजा सहज, रमापतीचे पाचारण चोज, दृश्य झाले धवळारी। हरिने पाहताची नारायण, सोडिता जाहला सिंहासन, परमगौरविले आलिंगुन, कनकासनी बैसविले। सकल वैभव भूषणाकार, मेळवोनी सकळ अर्चा संभार, सरिता झाला सपरिकार, षोडशोपचारे पूजेसी। हरीचा गौरव पाहून बोलते झाले नारायण, कवनार्थी पाचारण, आम्हासी केले श्रीरंगा। हरी म्हणे जी महाराजा, की मणिकाम वेधला माझ्या, कलित अवतार घेणे ओजा, तुम्ही आम्ही चलावे। जैसे समुच्चय एकमेळी, राजहंस जाती उददी जळी, तेवी तुम्ही कृपा कल्लोळी, अवतार दीक्षा मिरवावी। एरुमनती जनार्दना, अवतार घ्यावा कवने स्थाना, कवन नामी कवन लक्षणा, जगा माझी मिरवावे। यावरी बोले द्वारकाधीश, कवी नारायण जो का प्रत्यक्ष,
तेने मच्छिंद्र होनी दक्ष जगमाजी मिरवावे. यावरी हरी जो महादक्ष तो तव शिष्य होनी प्रत्यक्ष महाराज नामे तो गोरक्ष जगामाजी मिरवीजे. यापरी अंतरिक्ष नारायण नाम तो जालिंदर मिरवीसे प्रकाम तयाचा शिष्य भक्ती द्रुम प्रबुद्ध नामे कानिफा. यापरी पंचम पिप्पलायन प्रकाम मिरवीजे जगी चरपट नाम वीरहोत्र जो योग द्रुम मिरवीजे जगी नामे नागेश. व्यापरी द्रुमिल अति समर्थ जगी मिरवीजे भरतनाथ आणि चमसनारायण जगी विख्यात रेवन नामे मिरवीजे. नववा जो कर भाजन तो गहिनी ऐसे मिरवीजे नाम ऐसे अवतार मही कारण दीक्षे प्रति मिरवावे. म्हणाल एकटपणी वास करणे सांगता आम्हा कलीस तरी तुम्हा सवे अवतारास बहुत येतील महाराजा. प्रत्यक्ष कवी वाल्मिक सूरस तो पुढे होईल तुलसीदास आणि शुक महाराज जो ब्रह्माभास कबीर भक्त होईल तो. यापरी जो व्यास मुनी तो जयदेव होईल महाप्राज्ञी आणि उद्धव माझा प्राणाहुनी आवडता होईल नामा तो. आणि भक्ती प्रौढी जांबुवंत तो नरहरी होईल नितांत प्रत्यक्ष जो बलराम भ्रात पुंडलिक होईल तो. मीही प्रत्यक्ष जन्मुन ज्ञानदेव नाम मिरवीन आणि धवलारी जो पंचानन निवृत्तीनाथ होईल की. आणि सत्यनाथ चतुरानन तो स्वनामी मिरवील सोपान जी योग माया मान सहमोन मुक्ताबाई विराजेल. यापरी प्राज्ञिक हनुमंत तो रामदास होईल महाभक्त आणि कुब्जा दासी माते रमत जनी जनात होईल की. असवयसे समुच्चय करून कलित वाढवावे भक्ती महात्म्य जाण मग अवश्य मनोनी नारायण पुढे बोलते प्रश्नाते. म्हणती महाराजा सर्वज्ञ मूर्ती आम्हा सांगता जन्मस्थिती परिकमन स्थानी पराशरण केवते उक्ती व्यक्ती होणे ते सांगा. यावरी बोले प्रत्यक्ष नारायण की दीक्षेचे भविष्य पुराण पूर्वीच कथिले पराशर नंदने महामुनी व्यासतो. अगापूर्वी 88 सहस्र ऋषी निर्माण झाले विधी विर्यासी ते वीर्य चुकोनी ठाया ठायासी आपाप काही उरले असे. ते जीवदशे वाचोनी सत्य महाराजन पावे उदय तरी ते ठाई ठाई घेऊत वीर्य त्याचे ठावे ऐकावे. उपरचर वसुयानी असदा वीर्य गळले उर्वशी पाहता ते शरस्तंभी द्रोणी द्रवता आदळाता झाले त्रिभाग. यमुनेत वीर्यविंद द्रोणा काठी पडताची झाले त्रिभाग शेवटी 2 भाग द्रोणा पोटी एक जळी पडियेला. असोपर्ण द्रोणात जो भाग पडिला तो तत्काळ द्रोण कुपी जन्मला. परिजळात जो भाग पडिला तो ग्रासीला मत्स्यने तरी ते मत्स्य दरी वीर्य नारायण प्रत्यक्ष आहे. परिजीव दशेवीन गर्भवंशोदय होत नाही महाराजा. तरी प्राज्ञिक कवी नारायण तेने मत्स्यदरी जन्म घेणे मच्छिंद्र ऐसे जगात नामाने मिरवावे महाराजा. यावरी शिवकामावरी कौपोन तृतीय त्रेणींचा काढून अग्न महा स्मर केला भस्मेतेने ऐसे ग्रंथ बोलती. परी तो कामद्वी मूर्धुनी बैसला आहे वीर्य प्राशन करुणी तरी तयाचे जठर अंतरिक्ष जावोनी जालिंदर नामे मिरवेल. यापरी कुरुवंशी जन्मे जय नागसत्री आवाहन केले आहे तया वंशी महान पाहे बृहद्रथ राणा मिरवेल. तो महिलागी करील हवन तेव्हा गर्भ सांडिल द्विमूर्धून यज्ञकुंडी दैदिप्यमान जालिंदरे जन्मावे. यापरी ब्रह्मवीर्य सहस्रेसी ऋषी निर्मिले सहस्र 88 तेव्हा वीर्य रेवता रेवाती रासी रेवे माझी पडियेले. ते महीचे परमकुशी वीर्य आहे रेविते रासी ते व्यापुनी जीवदशेसी देहा लागी मिरवावे. तो महाराजा चमसनारायण रेवन सिद्ध मिरवीजे नामाने रेवा रेवित झाला जन्म म्हणून नाम हे त्याचे. तेची वेळी आणि करेत सर्पिने मवळी अकस्मात पडता प्राशिले तिने समस्त भक्ष म्हणून जानपा. ते जन्मे जयाच्या नाग सत्रात नागाहुती विप्रदेत तये वेळी आस्तिके निश्चित सर्पिने ते लपविले. ब्रह्मवीर्य उदरात अंडाजा शुक्तिरत्नयुक्त पुढे होईल महानाथ भविष्यदानुनी आच्छादी. महाधनुच्या पोखरी तक्षकात्मजा पद्मिनी नारी ठेविता प्राज्ञिक ऋषीश्वरी नवमास लोटले. असो त्या अंडाच्या शुक्तिकायुक्त जीवदशा सकळ होऊनी मुक्त तरी अविरोत्र नारायण देत संचेरीजे महाराजा. वीर्यंडज पात्र सांडोनी गेले आहे तक्षकनंदिनी तो वडाच्या पोखर स्थानी अद्यापी आहे महाराजा. तरी तेथे अविरोत्र प्रवेश करता सत्पात्र वटसिद्ध नाथ स्वतंत्र तया देही मिरवावे. यापरी मित्र रेत सत्मित्र संपत्ती कृपे कुर्वाईल मच्छिंद्र दती ती वरदस्ताची उघडता विभूती साचोकार मिरवेल. ते मंत्र प्रतापे सूर्यवीर्य सविता राज सांडिता होय परी ते भविष्यकारणी उकरडामय वरदभस्म मिरवेल. तेथे हरी जो नारायण शीघ्र संचरोनी दीक्षा कारण गोरक्षेचे प्रतिष्ठा नामाने जगामाची विरवावे. यापरी मृडानी कारणी सुरवर आलिया दक्ष सदनी ते कमलक भव प्राकशासनी
समारंभ पातले परिदक्ष दक्षात्मदेची रूप रहाटी नेत्र कटाक्ष पाद परमेष्टी तेने दडा दोन्ही काम पाठी इंद्रियाद्वारा द्रवला तो परितो चतुर्णा नदी वैसला होता सभास्थानी कामद्रवता इंद्रिय वदनी परमचित्ती लाजला तो मग रगडोनी चरणटांचे छिन्न तो केलं रेतांचे ते एके आगळे 60 सहस्रांचे रेत भागवाही येले ते 60 सहस्र तेज रेत प्रमाणासी दिवच जापत्य वालखिल्य ऋषींसी झाले परी एक भागासी वीर्य आहे तैसेची ते लज्जायुक्तोनी केरास सांडिले भागीरथी जीवनी तयातून एक भाग जाऊनी कुश बेटी स्थिरावला तरी ते कुशदरीचे निकळी रेत भागाची आहे वेली ती पिप्पलायन माऊली संचारावे तेने तेथे टांचे चरपटले आहे रेत म्हणून नाम चरपटनाथ जगात मिरवणी जगख्यात दीक्षे लागी विराजावा यापरी कुंभोद्भवाचा उदय झाला तो मित्र कामशराचा लोट लोटला तो गगनपंथी विमुक्त झाला ती बळे करोनिया एक भाग घटी पडता अगस्ती उदय झाला तत्वता एक भाग मही वर्ता कैलिक सदनी पातला तो महाराज कैलिक ऋषी भिक्षा भरगरी उद्वश्वी भरतरी म्हणती भिक्षा पात्रासी अंगणी ते ठेविले तो मित्र रेत अकस्मात येऊनी पडिले भरते रे यात ते कैलिके पावनी भविष्यात ते भरतरी ते रक्षितसे तरी ते भरतरी रेत संगी द्रुमिल नारायण प्रसंगी संचरोनी रेतंगी भरतरी नामे मिरवीजे या परिमंत्रा विमाद्रीच्या विपनस्थानी दिग्गज केला मैते शयनी ते सरस्वतीचे उद्देश करुणी विधीवीर्यासी ढासळला ते वीर्य गज करणात पडताचे आहे बिंदुयुक्त तरी काहीसे वीर्य होऊन विभक्त महीवरी पडिले तयावरून व्याघ्र चाली चालता वेदले पावली तया पाद संधित तनु ओतली जीवदशा अत्रींची तैसा गजक कर्ण सूती कारण प्रबुद्ध मिरवीचे रेतरत्न तया नामाभिधानी प्रयत्न कर्ण कानिपा मिरवीचे यावरी गोरक्षाची हतवटी पडता वाळवंटाचे पोटी कर्दम पुतळा करता जेठी अभिमंत्रोनी भविष्यांतर मंत्रशक्ती विष्णुवीर्या वानिली या पुतळामय ते कर वाचने संचारया जीवदशा मिरवावी ऐसे सांगून रमण संतुष्ट केले नवनारायण मग परस्परी नमन करोनिया उठले ते असो भगवतेशी नवनारायण पाहती मंदराचळ मौळी स्थान श्री शुक्राचार्य समाधी पासी जाऊन समाधीते वरियेले नव समाधी मेरू पाठरी दहावी समाधी शुक्र ऋषीश्वरी असो ते दाई स्थूळ शरीरी पुढे ते तोनिया निघाले यावरी शुक्रवीर्यांचे कथन बद्रिकाश्रमी सोमब्रह्मन रंभा उद्देशे झाले पतन कबीर तेथे जन्मला ही कथा भक्ती कथा अमृतात वदविले आहे जगन्नाथ आता नवनारायण झाले व्यक्त त्यांची कथा ऐकावी असो वसुवीर्य दोन्ही भाग झाला एक मच्छीने प्राशिलात व कवी नारायण संचोरुणी वाहिला गर्भ लागला वाढीसी दिवसानुदिवस नवमास मच्छीने लोटिले जलोदरास पुढे प्रसूत अंडज सुरस यमुना जळी व्हावे जो तो तेथे एक कथा वर्तिली श्री कैलासी अपर्णा माऊली शिवासी म्हणे कृपा सावली अनुग्रहमच द्यावाजी तुम्ही जपता जो मंत्र तो मज द्यावाजी पवित्रतेने करून मी चिर सनातपणे मिरवेलजी शिव म्हणे उमे ऐक मी मंत्र उपदेशीन सकळीक परी एकांत ठाव अलौकिक ऐसा जाण पाहिजे गे अपर्णा म्हणे एकांत स्थान तरी महिवरी शोधू आपण ऐसे ऐकता द्याया घन अवश्य तिथे म्हणत असे मग सिद्ध करून नंदिकेश्वर हिंदता स्थाने महिवर श्री श्रमोनी वर्तता उमा ईश्वर यमुने तटी येऊनी पोचले मग उतरोनी नंदिकेश्वरावरुनी ती नंदी ठेवणी तटावरती उभयंता उतरोनी यमुने सरती जवळ काठी वैसली तो यमुना तट एकांत तेथे मनुष्याशी नमे जात ऐसे पाहुनी शुद्ध एकांत ते स्थान ईश्वरासी मानले परितो मच्छोदरात कवी नारायण नेनुनी त्यात पार्वती ते उपदेशित मंत्र संजीवनी साधते मंत्र संजीवनी सी नाथ तिथे तो मंत्र उपदेशिता मच्छी येते ते होती सत्यता तो उपदेश शब्द गर्भी तत्वता मच्छिंद्राने ऐकला ऐकले परिग्रहाची झाले तेने करून ज्ञान प्रकटले मी तू पण सर्व सरले सर्वची ब्रह्म सनातन असो शिव पार्वती से पुसत की कैसे चोज उपदेशात तू ते सापडले खून ते माते बोलोनी दावी अर्पणे तू कैसे शिवती सपुसता तो आधीच मच्छिंद्र झाला बोलता म्हणे महाराजा आदिनाथा ब्रह्मचोज मिरवेल आता किंबहुना चराचर असे स्वरूप वृत्ती साकार नगनो हे मची सार आब्रभ भुवनापासोनी ऐसे शिव एकदा वचन जळी पाहेचा काटून तो मच्छोदरी नारायण कवी महाराज समजला मग शंकर बोलते झाले त्या ते म्हणती महाराज तू ऐसे ते तरी मम उपदेशाचा तू ते लाभ झाला कविराया परी ते फारची झाले अपूर्व पुढे ऐक आनंद पर्व मंत्रोपदेश गौरव दत्तमुखी करविनवी तरी तुझा जन्म झाली या पाठी बद्रिकाश्रमी यावे शेवटी तेथे तू ते देईन भेटी सर्व सामग्री सच्चिन्न ऐसे बोलून आदिनाथ स्वस्थाना गेला पर्णे सहित येरीकडे गर्भ मच्छोदरात
तोची मंत्र भूकितसे. या परिभरता पूर्ण दिवस मच्छीने प्रस्तुत काळ समयास अंड सांडोनी जळतटास मच्छी गेली जळोदरी. असो अंड सांडोनी तीरास मच्छी गेली जळदरास. त्यास काही लोटल्या दिवस यमुना तिरी महाराजा. तव तेथे समय काळी बकपक्षांची उतरली मंडळी. मी नवे सोनिया यमुना जळी निजगणा सहित संचरले. तो अकस्मात मित्रात्मजा तटी अंडज शुक्तिका पहिली दृष्टी. मग सर्व मिळवणी चंचू पोटी खाद्य म्हणून भेदिते ते. चंचूपुटांचा भेद वज्र तेने अंड झाले जर्जर. द्विशकल होनी सत्वर महीवरी आदळले. परीवरील शकल पाडित माही खालील शकलात बाळ विदेही. जैसार्क उदक प्रवाही एकाएकी उतरला. रुदन शब्द कडकडाट बाळ तेजाचा बोभाट. ते न्याहाळीला चकचकाट पाहुनी पळाले ते. असो सकळ शुक्तिका रत्नाकर आत मुक्त मुक्तिकेचा भद्र मच्छेंद्र. असतात तमारित कन्यातीर पावला दीवर त्या काळी. तो दीवर कामिका नाम सुबट पाहता अंडज शुक्तिका प्रकट. तो आतरत्न तेज स्फुट बाळे रम्य देखिला परी जो सविता. मग चित्ती द्रवली मोह ममता. म्हणे बाळ हे कोमळ तत्वता. याते बक्षील कोणी सावज. कैसा उदय होता चित्ती देव शब्द कुसुमा सांडिती. की हे महाराज कामिक मूर्ती बाळने यो सदनाते. अरे हा कवी नारायण मच्छोदरी पावला जनन. तरी मच्छिंद्र ऐसे याते नाम जगा माझी मिरविका. अरे हा दक्ष योगिंद्र जेठी तारक नौका मही पाठी. तरी तू संशय सोडून पोटी सदनानी महाराजा. ऐसे देव वागू उत्तर रत्न कर्णपुटिके होता भूषण. मग ते दृढ करून जतन हृदय संपुटी पाळीत असे. महाविश्वासाचे पाठी आधीच मोहन आणले पोटी. आनंदाची अपार दाटी आनंद पात्री हे लावे. जैसे पयाचे नी पात्री घृत शर्करा होय मिश्रिती. तो गोडपणाचा भाग अमृती वाढला का जाईना. की दरिद्राचे सुरवाडास मनी पेटली राजहंस. ते गजशुंडीची माळा ग्रीवेस सुख का वाटले जाईना. की वंशवृद्धी ते शून्यमय चिंता काळी मायशा आहे. तैसा सूतमित्राचा होता उदय. मग तेथे चिंता कासया. की कवडीसाठी विचिता प्राण. ते मांदूसची लादली सुख धन. की मृत्यू भयाचे सुख मानून चित्त जडे चिंता साकडी. तो विषाची अनुकूलता गोडी सुखाचा उदय होता. मग चिंता निशीचा आनंद सविता प्रभे लागी हे लावे. मग स्नेह कवचे कर संपुटी. तो हे न्यायला बाळ जेठी हृदयी वाहुक कामिक पोटी. सदनी आली तया ते. शारदोता नामे सुंदर नारी. ओपिता झाला तिचे करी म्हणे साजनी वंशाधारी. सूत मिरवी लोकांत. की पाहे पापूर्ण भरवसा. की राधा तनय कर्ण जैसा. तरी तो पुढे राजमांदुसा जगा माझी आव्हानी. तन्याये भाग्योदये सर्व सुखशयनी पोहुडावे. हा बाळ अवतार होय कवी नारायण मच्छिंद्र. मग कामिका आदी सुडाळ सुता. नवरत्नांच्या सम पाहता परमानंदली शारदोता. बाळकवळीला स्नेहमेळी. स्नेहे धरिताची पयोधरी पय दाटले अति पाझरी. जैसे सोमतेजकारी सोमकांत द्रवतसे. ऐसो कुशांचे मंडन स्नेह वावे होता संगोपन. मग बाळ जठरपिंडीचा अग्न पय पाहुनी स्वीकारी. तै स्नेहाचा ओघ बाणे बाळ अंगीकारुणी मार्जिने. तप्तोदकी घालुनी स्नाने पाल खाते हळवितसे. आधीच नामे शारदोता त्यावरी अपत्य कामी कांता. तेथे बाळमोह कामद्रवता कवनरीती वर्णावे. आधीच सता अमरवेली त्यावरी पर्जन्यवृष्टी झाली. मग तो हे लावा लवलवई पावली कवनासी वर्णवे. ऐसे परी आनंद स्थिती दिवस लोटले काही सेमिती. 5 वर्षे वयावरती मच्छिंद्रात मिरविला. तव कोणे एके दिवशी सुदिनी उदयिक भूमिसी. पिता म्हणे कामिक कन्येसी चला जाऊये मच्छिंद्रा. अवश्य म्हणे मच्छिंद्रनाथ कृतांत भगिनी तीरा येत. मग जळोदरी संचरुणी तात मच्छिंद्र बाळा आव्हानी तसे. तव जाळ्या सवे मीन धाडी. आतुल्या ओटी कर संपुटी. बाहेर काढिता कामिक जेठी मही मीनात सोडी तसे. मच्छिंद्रासी म्हणे सुतोत्तमा वंचो वेसोनी साठवी का या मीना. ऐसे वधुकी कामिका पुन्हा जळा माझी संचरे. एरीकडे मच्छिंद्रात मीन देखता म्हणे होतात. हा मातू लकुळा घात कामिका दाता मांडिला. तरी आपण सदा ऐसे राहटी वरवे पण पाहता दृष्टी. योग्य नवे कर्म पाठी उपकारा मिरवावे. पूर्वी आस्तिके मातुळ कुळा रक्षिले. आपले तपोजनी वळे राव बोधोनी सन्न पाळे. नागकुळा वाचविले. मग एक मत्स्य वेचुनी प्रवाहा मेळवी जीवला लागुनी. ते कामिकता ते दृष्टुनी पाहुनी परमचित्ती क्षोभला. जैसा प्रमसबळ पेटला मिरवी उडवान. तेरी कामिक क्रोधाग्नी प्रबळ हृदया माझी धडाडी. ती मय मंडळाचे दाटी चपळा पळती तेज पोटी. तैसे धडाडोनी क्रोध पोटी बाहेर आला तक्षणी. लक्षोनी मच्छिंद्राचे मुखवंडन स्वकरपोटी केले तांडन. म्हणे जळोदरीचे काढिता मीन बहुश्रम जानसी. तरी पुन्हा जळोदरी मच्छिस
मच्छे सोडितोसी कैसा भिकारी, खासील काय उदया तरी भीक मागो जाशील. ऐसे ऐकुनी कामिक वचने, मनात मच्छिंद्र करी बोलणे, सर्वात पवित्र भिक्षांने, दोषी त्यासी काही नसे. तरी हाची आता उपदेश, आरंभावे भिक्षांनास, एरीकडे जळोदरास, कामिक तेव्हा संचरला. एरीकडे मच्छिंद्रनाथ दृष्टी चुकवणी गमन करत भ्रमण करता द्वैतवनात, सुराळ जागा दिसेना. मग उत्तर दिशा बद्रिकाश्रम पाहता झाला योगद्रुम. तेथे 12 वर्ष उत्तमोत्तम योगा लागी आचरला. ते तीव्र तप गा सुशिष्मंत मंत्रदृष्टी अद्वैतवनात, लोहकंटक पादांगुष्टात देवनी तप करीत असे. ऊर्ध्व वायूचे करुणी भक्षण, दृष्टी अर्का देवनी दान, वाचा करुणी कृष्णार्पण, हरिभजनी मिरविला. शरीर क्लेशा देवनी दान, ईश्वरी वेद तनुवन प्रमाण. तेथे अस्थिपंजरावरून त्वचाती दुखी मिरवित असे. तपे बक्षिले सकळ मास, परी लागन लागे अस्तित्वचे स. मास बक्षोनी सकळ भागास, वृद्धी रस सकळ वाटिले. नेत्र फिरवणी झाल्या वाती, दिसो लागली कार्पासरिती, सकळ तेजाची आटली ज्योती. महाघोर तपाने अस्तित्वाच्या व्यक्त होवनी, शिरा दिसती चांगुलपणी, सर्वंग गेले वाळवणी, काष्टापरी मिरवित असे. ऐसे क्लेश संभवित मच्छिंद्र अग्निदानवत, तो ते अकस्मात अग्निनंदन पातला. संचरोनी देवालया, स्थविता झाला उमाराया. हे दक्षजा माता करुणालया, दिगंबरा आदी पुरुषा, कामांतका परिवेष्टका, रुंडभूषणा कैलास नायका, अपर्णा निधाना कामांतका, वृषभारोहणा महाराजा. हे सकळ दानवांताक, देवादिशी दिशा उमाकांत, प्रलय रुद्रा त्रिपुरातक, शिवळपाणी महाराजा. हे शंकरनामाभिधानी, पंचवक्रा त्रिनयनी, भस्मधारणा उमारमणी, नरकपाळा विराजसी. ऐसे स्तुतीचे वाघ रत्न, दत्ते अर्पिता माळा करुण, तेने तोषुनी कामदहन, प्रत्यक्षपणे मिरविला. प्रत्यक्ष होता उमाकांत, नयनी आजिता झाला दत्त. मग आलिंगवणी प्रेम भरित, निकटापन बैसुला. योगक्षमोची सकळ वार्ता, शोपुस्ता झाला दत्ता. तेनेही सांगुनी क्षोम वार्ता, शिवसुखा पुसिले. यावरी बोलता झाला दत्त, की भद्राश्रमी कानन बहुत, तरी महाराज दृष्टी व्यक्त, माझी करा कृपाळुआ. मग अवश्य म्हणून युमार मन, उभयंता पाहू चालले कानन, परी ही वासना दत्ता कारण. मच्छिंद्र दवे उद्भवली, जैसा लावस तो पदरी, तो सहज वळून येत घरी. लघुशंके मंत्रधारी, मांदू संकट लागत असे, की उष्णत्रासे मही चाली. आतुडे कल्पतरूची चावली, तेवी दत्त वासना उद्भवली. मच्छिंद्र द्रवे प्रकरणी, की आज व्रता टाकिल्या बाहेरी. हिरा ठेवणी नेतगारी, तेवी दत्तात्रेय वासना लहरी. उदेरी मच्छिंद्र दवाने, असो ऐशा लाभ भावना. उभयंता रमती बद्रिकाश्रमा, नाना तरू पल्लवंगमा, अपार चिन्हे पाहती. सुरत रूपोपळी वकुळ, चंपक कर्दळ, गुलछबू गुलाब केळी, नारळी सोनकेळी शोभल्या. की सहज पाशान ढाईता मैसी, देवी आतुडे हस्तपादासी. देवी मच्छिंद्र द्रवे उद्देशी दत्त वासना उद्भवली. ऐसे वर्णिता पार तुरु, तरी बद्रिकेचा भार शेजारू. कानना महानिकट मंदारू, मंदराचल शोभला. तयावरोणी वर्षत तोय धर, मनी कर्णिके अपार नीर. ती भगीरथी उत्तम तीर, निज दृष्टीने पाहिले. मग तेथ ओघ धरून वयंता करते झाले गमन. सोमच्छिंद्र कारणे निज दृष्टी पाहतील. तेथे जी होईल वार्ता, श्री गुरुज्ञाने होय सांगता. निमित्त मात्र धोंडी सुता, ग्रंथा माझी मिरविले. धोंडी सुत नर हरिवंशी, मालुवदे कवित्वासी. निमित्त मात्र नर हरिकृपेसी, तोची बोल विज्ञानेश. स्वस्ती श्री भक्ती कदासार, समक्त गोरक्ष काव्य किमयागर. सदा प्रचुर भाविक चतुर, प्रथमाध्याय. घोडा पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय.